नमस्कार प्रेक्षकांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजण शांतपणे झोपलेले असतात. दुष्यंतच्या खांद्यावरती डोकं ठेवून इथे आता जणू काही मऊ मऊ गादीवरती झोपल्यासारखी कृष्णा शांतपणे झोपलेली असते आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी तिथे बंब्या आलेला असतो. बंब्या इथे रात्रभर त्यांच्यावरती आता पहारा ठेवून उभा असतो. त्यांना काही होऊ नये, कुणी काही करू नये याची बंब्याला भीती वाटत असते. त्यामुळे तो आता इथे उभा राहून त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतो. तेव्हा आता डोळ्यावरती ऊन आल्यानंतर कृष्णाला जाग आलेली असते. ती हळूहळू डोळे उघडते आणि दुष्यंतकडे बघत असते. तेवढ्यातच बब्या म्हणतो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जाग आली का तुला? उठलीस का कृष्णा? तेव्हा कृष्णा लगेचच उठून बसते आणि ती म्हणते, बंब्या, अरे तू इथे काय करतोयस? तेव्हा बंब्या म्हणतो, काय करतोय म्हणजे काय? मला समजलं की तुम्ही दोघांनी काल रात्री घर सोडले म्हणून. मग आता तुम्ही दोघांनी घर सोडले ही गोष्ट मला कळल्यानंतर मी सुद्धा माझं घर सोडलं आणि तेव्हापासून प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जाऊन मी शोधतोय, तुम्हाला मी हुडकतोय. मग मला कळलं की तुम्ही इथे आहात म्हणून. आणि दुष्यंत सरकार यांची गाडीसुद्धा मला दिसली ना, तेव्हा मला कळलं की तुम्ही इथेच कुठेतरी आहात. म्हणून मी शोधत शोधत इथे पोचलो. आणि मग काय, तुम्ही दोघेजणं शांतपणे झोपला होतात म्हणून तुम्हाला उठवलं नाही. पण तुमच्यावरती पहारा द्यायला नको का? नाहीतर कुणी काही करू शकतं. म्हणून मी इथेच उभा राहिलो आणि तुमच्यावरती लक्ष ठेवून उभा राहिलो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बंब्या म्हणत असतो, पण काय गं कृष्णा, मला तुझा भाऊ म्हणवतेस ना? तुम्ही दोघांनी घर सोडलं आणि इथे जंगलामध्ये राहायला आलात, पण तुला तुझ्या या भावाची, बंब्याची आठवण नाही आली का? परकं केलंस तू मला? अगं आपल्याकडे श्रीमंती नसेल, चांगली गादी, खाणंपिणं नसेल, पण तू जर आमच्या इथे आली असतीस ना, तर डोक्यावरती छप्पर आणि चटणी भाकरी तरी तुझ्या या भावाकडे भेटली असती गं. पण तू तर मला परकं करून टाकलंस. तेव्हा कृष्णा म्हणते, नाही बंब्या, तसं नाही आहे. तेव्हा इथे बंब्या म्हणतो, दुष्यंत सरकार, अहो कृष्णाचं जाऊ द्या, तिने मला परकं करून टाकलं, पण तुम्ही सुद्धा बंब्याला विसरलात का? अहो मी तुमचा मेहुणा आहे ना. मग जर हक्काने फक्त एकदा माझ्या झोपडीमध्ये आला असतात तर मलाही बरं वाटलं असतं. तेव्हा आता मी तुमच्या दोघांचं काही ऐकणार नाही आहे, तुम्हाला आमच्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, बंब्या, अरे मी आलो नाही तुझ्याकडे कारण मला कुणावरतीही भार व्हायचं नाही, म्हणून मी आलो नाही. उगाच आमच्यामुळे तुला त्रास नको. बंब्या म्हणतो, अहो कसला त्रास? अहो माझं झोपडी आहे ना, माझं घर हे तुमचं घर आहे. जोपर्यंत सगळी व्यवस्था नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी या बंब्याच्या झोपडीमध्ये राहायचं. तिथे तुम्हाला सगळ्या सुखसोयी मिळणार नाही. अहो पण निदान तुम्हाला शांतपणे बसायला आणि इथे चटणी भाकरी तरी पोटाला नक्कीच मिळेल. आता नाही म्हणू नका. बंब्याचं ऐका. चला बरं माझ्याबरोबर घरी चला. दुष्यंत सरकार, मी आता कुणाचं काही ऐकणार नाही आहे. तुम्ही नाही म्हणूच नका, नाहीतर मला वाईट वाटेल. तुम्ही आता चला बरं माझ्याबरोबर, माझ्या घरी चला. तेव्हा इथे दुष्यंत खूप इमोशनल होतो. बंब्या जरी गरीब आहे तरीसुद्धा किती प्रेमळ आणि किती बरं त्याला माणुसकी आहे हे आता दुष्यंतला समजलेलं असतं. तेव्हा तो लगेचच बंब्याला मिठी मारतो आणि इमोशनल झालेला असतो. बंब्या म्हणतो, दुष्यंत सरकार, अहो काही हरकत नाही, एवढं मी काही करत नाही आहे. चला बरं माझ्याबरोबर. आणि काय गे कृष्णे, तुला काय आता वेगळं आमंत्रण देऊ का? तू पण चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे बंब्या कृष्णाला घेऊन आता घरी आलेला असतो आणि दुष्यंतसुद्धा बरोबर आलेला असतो. बंब्या आता एकटा राहत असल्यामुळे ते घर एवढं काही नीटनेटकं नसतं. घर साधं असू दे ना, पण ते जर व्यवस्थित केलं ना तर ते खूप छान दिसेल आणि हे कृष्णाला माहिती असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंतला कुठे बसव आणि कुठे नको अशी अवस्था बंब्याची झालेली असते. दुष्यंत इतक्या आता म्हणजे झोपडीसारख्या घरामध्ये तर कधीच आलेला नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता त्याच्यासाठी ती झोपडीच महालापेक्षाही मोठी असते. त्यामुळे दुष्यंत आता बंब्याने त्याला एक डबा बसायला दिलेला असतो. त्याच्यावरतीही खूप धूळ असते. म्हणजे त्याच्यावरती धूळ आहे बघितल्यानंतर बंब्या फुंकर मारतो तर ती धूळ
जाती दुष्यंतच्या नाकातोंडात. आणि तेव्हा इथे आता बंब्या म्हणत असतो की बसा, इथे बसा तुम्ही दुष्यंत सरकार. त्यांनी त्या डब्यावरती आता घोंगडी टाकून दिलेली असते. तेव्हा दुष्यंत त्याच्यावरती बसलेला असतो आणि इथे कृष्णासाठी एक चटई टाकलेली असते बसायला. आणि तो म्हणतो, तुम्ही दोघेजणं इथे बसा. तुम्ही दोघेजणं बंब्याच्या घरी पहिल्यांदाच आलाय ना, म्हणजे इथे कृष्णा आधीमध्ये यायची, पण तुम्ही पहिल्यांदाच आले दुष्यंत सरकार, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा करतो. तेव्हा बंब्या म्हणत असतो, दुष्यंत सरकार पहिल्यांदा घरी आलेत, इतका झाक चहा करतो ना की ते पितच राहतील, पण दूध तर संपलंय, मी पटकन दूध घेऊन येतो. तेव्हा बंब्या म्हणतो, कृष्णे मी दूध घेऊन येतो चहासाठी, तुम्ही बसा, मी आलोच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बंब्या बाहेर गेलेला असतो दूध आणण्यासाठी. तर आता बाळजाबाई चहा पीत बसलेले असतात. तेव्हा तिला आठवत असतं कृष्णाने कशा पद्धतीने मात दिली होती. ते सगळं आठवत असतानाच तिला ढोलकीचा आवाज येतो. ढोलकीचा आवाज आल्यानंतर इथे आता तिला वाटत असतं की हा ढोलकीचा आवाज कुठून बरं येतोय, म्हणून ती बाहेर येऊन बघते. तर इथे बाळजा जेव्हा बाहेर येऊन बघते, तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या ठिकाणी आलेला असतो अढळराव. आणि अढळरावाने इथे आता ढोलकी वाजवायला घेतलेली असते. खूप छान पद्धतीने ढोलकी वाजत असते. तेव्हा तिथे बाळजा येऊन उभी राहिलेली असते. तेव्हा इथे अढळराव म्हणतो, अरे बाळजाबाई, नमस्कार बाळजाबाई. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अढळराव म्हणत असतो की काल जे घडलं ते तुम्ही ऐकलंतच ना सगळ्यांनी. या या, तुम्ही पण सगळेजण आलात का? या, बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच कमी होती. काल तुम्ही एक काव्य ऐकलंत ना, एक नाटक बघितलं, आजसुद्धा एक तुम्ही काव्य ऐकणार आहात आणि ते मी तुम्हाला नाटक स्वरूपामध्ये दाखवणार आहात. हो ना, इथे बाळजाला तीच भाषा समजते. तेव्हा लगेचच इथे अढळराव म्हणत असतात की ऐका हो ऐका. आणि ते म्हणत असतात की काल एक गोष्ट सगळ्यांना समजली. आता ते काव्याच्या याच्यामधून बोलत असतात, पण मी तुम्हाला इथे त्यांचं म्हणणं काय आहे ते फक्त समजावून सांगते. तर इथे सगळेजण आता त्यांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा बाळजाबाई ही खूपच जास्त हिंमतवाली आहे, खूपच जास्त खंबीर आहे, पण तेवढीच ती क्रूर आहे, तेवढीच ती वाईट आहे, असं आता अढळरावचं म्हणणं असतं. त्यानंतर ही आहे त्यांची चिल्ली पिल्ली, जी त्यांच्यासाठी काम करत असतात. हा माझा सक्का धाकटा भाऊ, हा माझा सक्का धाकटा भाऊ, म्हणजे याने नात्याची सुद्धा ओळख सोडून दिली. चिल्ली पिल्ली म्हणाल्यानंतर इथे आता त्यांचा भाऊ म्हणत असतो, दादा अरे काय बोलतोयस? अढळराव म्हणतात, एक मिनिट, अजिबात दादा वगैरे म्हणायचं नाही, नातं जोडायला जायचं नाही, माझ्याशी कुठल्याही पद्धतीचं नातं ठेवायचं नाही. तू चिल्ली पिल्लीच आहात ना, तुम्ही तिच्यासाठीच काम करत असताना. अरे इतकं मोठं नाव तुझं, पण झालं काय? इथे तू एवढा मोठा काका, पण बाळजाच्या ताटाखालचं तू मांजर होऊन बसलास. अरे त्यासाठी घरकोंबडा झालास रे, फुकटचा खाणारा झालास. का? तर तिच्यासाठी काम करायला लागलास, ती जे म्हणेल ते करायला लागलास. मग ते चुकीचं की बरोबर याचा कधी विचारसुद्धा केला नाहीस. बाळजा, ही माणसं तुझी तुझी तुला वाटतात ना, पण ही कुणाचीच नाही आहेत. अगं ती स्वतःची नाही झाली, ती तुझी काय होणार आहेत गं? जेव्हा तुझं पद, तुझी प्रतिष्ठा, हा पैसा अडका तुझ्या हातातून निघून जाईल ना, तेव्हा हीच माणसं असतील ती तुझ्या डोक्यावरती इथे कसला तरा काठीचा फटका देतील, तुला बाजूला करून निघून जातील. आणि हां जयकांत, याला खरं खोटं, भलं बुरं, चांगलं वाईट काहीतरी समजतं का गं? फक्त तालमीला जातो आणि व्यायाम करतो, बाकी काही नाही. त्यामुळे इथे आता हे लोकंसुद्धा तुला सोडून जातील. मुलगा तर तुझा सोडून गेलाच, आता काय करशील तू बाळजा? घरामध्ये फक्त एकटी राहशील, असं आता अढळराव म्हणत असतात. आणि तिच्या गालावरती कलर लावून तिला म्हणतात, होली रे होली पुरणाची पोळी. सगळेजण घर सोडून गेले, आता एकटी करशील काही, असं आता अढळराव म्हणत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा कृष्ण म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, कसलं एवढा विचार करताय आणि रडताय कशापायी? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मी विचार करू नाही तर काय करू? मी माझ्या आईवरती किती विश्वास ठेवला होता, आंधळा विश्वास होता माझा तिच्यावरती, माझं किती प्रेम होतं तिच्यावरती, तू बघितलंस ना, आणि ती कशी वागली. माझा तर विश्वासच पटत नाही आहे की माझी आई अशी वागली असेल.
किती काही सहन करावं लागले तुला कृष्णा तिथे. माझी आई तुझ्या जीवावरती उठली होती. एवढं सगळं सहन केलंस तरीसुद्धा मला काहीही सांगितलं नाहीस तू. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, का नाही सांगितलंस तू मला? काय एवढं सगळं सहन करत राहिलीस? तेव्हा कृष्णा म्हणते, अहो काय सांगणार होते मी तुम्हाला, सांगा ना. आणि जरी पण मी सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला असतात का? मला भीती वाटत होती, जर तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला तर मी तुम्हाला गमावून बसेन आणि माझ्याकडे काही पुरावेसुद्धा नव्हते. म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. पण जाऊ दे ना, झालं ते झालं. आज ना उद्या हे सत्य तुम्हाला समजणारच होते. ते काल समजलं. पण हे बघा, आता आपण घर सोडायचा निर्णय घेतला आहे की नाही? आता जोपर्यंत मागच्या गोष्टी विसरत नाही तोपर्यंत आपण पुढचा विचार कधी करायचा? आता माझं म्हणणं काय आहे, आपण घर सोडायचा निर्णय घेतला की नाही, मग तसंच आता पुढे जायचं सुद्धा निर्णय घ्यायला पाहिजे, बरोबर ना? असं रडत कुडत बसणं बरोबर नाही बघा. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा तू बरोबर बोलतेस. तुझ्यात इतकी हिंमत कुठून येते ग, सांग ना. इतकी कशी धीराची तू? तेव्हा कृष्णा म्हणत असते, कसं आहे ना दुष्यंत सरकार, ज्याने इथे उन्हाचे चटके सोसलेत की नाही तिला आगीची भीती नाही वाटत. तसं आता माझं झालं आहे. आपण आता नव्याने पुन्हा सगळ्याची सुरुवात करूया. मी आहे ना तुमच्याबरोबर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा बरं मी थोडा वेळ बाहेर जाऊन येतो, थोडं मोकळ्या हवेत गेलं तर मला बरं वाटेल. तेव्हा कृष्णा म्हणते की आता दुष्यंत सरकार यांना इथे मी या झोपडीमध्ये सगळ्या सुखसोयी देऊ शकत नाही, पण त्यांना कसला त्रास होणार नाही याची काळजी आता मलाच घ्यावी लागेल. कारण का मीच त्यांच्या आईचं सत्य त्यांच्यासमोर आणले, मग त्यांची जबाबदारी माझी. तेव्हा ती झाडू वगैरे घेते आणि घर झाडायला सुरुवात करते. त्यानंतर इथे आता बाळजाबाई म्हणत असते की दुष्यंत घर सोडून निघून गेला, हे सगळं त्या कृष्णीमुळे झाले. तिने हे सगळं नाटक केलं होतं ना. तेव्हा आता गावामध्ये सगळेजण नाटकाबद्दल चर्चा करतायत, तुमच्याबद्दल आता सगळीकडे चर्चा होत असेल, हे बाळजाला समजलेलं असतं. ती म्हणते, ठीक आहे, आता आपण सुद्धा हे नाटक करूया आणि त्यामुळे त्या कृष्णाला माझ्या पायाजवळ नाक घासत यावं लागेल. तेवढ्यातच इथे दुष्यंत बाहेर एकटाच उभा असतो. तो आता म्हणत असतो की आपल्याला सगळं काही नव्याने सुरुवात करावं लागेल. तेव्हा तिथे बंब्या येतो आणि म्हणतो, दुष्यंत सरकार, अहो तुम्ही इथे बाहेर काय करताय? तुम्हाला घरामध्ये माझ्या करमत नाही का? आवडत नाही का? तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही नाही, असं अजिबातच नाही आहे. मी थोडं मोकळ्या हवेमध्ये उभा राहिलो होतो, बाकी काही नाही. तेव्हा इथे बंब्या म्हणतो, मग चला आत, मी तुमच्यासाठी भक्कड चहा करतो. तेवढ्यातच इथे कृष्णा म्हणत असते, अहो या, बघा मी घरसुद्धा झाडलं आणि चहासुद्धा ठेवला आहे, या बरं चहा घ्यायला या. तेव्हा घर इतकं छान केलेलं असतं कृष्णाने. तेव्हा बंब्या म्हणत असतो, अरे वा कृष्णे वा, अगं घर किती झाक करून टाकलंस गं, खूपच भारी. ती म्हणते, चल आण दूध आण, मी चहा टाकलाय. बंब्या म्हणतो, अगं बाई, पण तुला चहा येतो ना बनवता? तेव्हा कृष्णा म्हणते, हो तर मला चहा येत नाही का बनवायला? तिथे आमच्या घरी तर आबांना माझ्या हातचा चहा खूपच जास्त आवडायचा. तेव्हा इथे तिचे सासरे म्हणायचे की आजचा चहा थोडासा गोड झाला आहे, पण आता जिच्या मनामध्ये इतका गोडवा आहे आणि त्याचबरोबर तिच्या आता आयुष्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण झाला आहे, तिच्या हातातला गोडवा चहामध्ये थोडा जास्त उतरणारच की नाही का? तेव्हा इथे आता आबांचं नाव घेतल्यानंतर दुष्यंत कृष्णाकडे बघायला लागतो. तेव्हा इथे कृष्णाला आपल्या वडिलांसारख्या आबांची आठवण मात्र आता आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे दुष्यंत म्हणत असतो की मला आता कृष्णासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. जे काही दुःख आहे ते विसरून कृष्णासाठी मला उभं राहायला पाहिजे. तर इथे कृष्णा म्हणत असते की आता जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे. इथे दुष्यंत सरकारांना कसलीही काही कमी पडायला नको. तर इथे कृष्णाला भेटायला अनुसया आलेली असते आणि समर आलेला असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते की आपण जे काही नाटक सुरू केले की नाही, त्या नाटकामुळे बाळजाबाई इतक्या कंटाळल्या पाहिजे ना, इतका त्यांना त्रास झाला पाहिजे की त्यांनी जे काही वाईट केले ना ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडाने कबूल केलं पाहिजे, ते सुद्धा दुष्यंतरावांसमोर. असं इथे कृष्णा आता अनुसयाला सांगत असते. तेव्हा अनुसया तिथे अंगावरती पांघरून घेऊन उभी राहिलेली असते. तेव्हा बाळजाचं लक्ष तिच्याकडे जातं. बाळजा म्हणते, गाडी थांबवा, गाडी थांबवा. आणि ती जाऊन आता अनुसयाला बघते. तेव्हा अनुसयाला बघितल्यानंतर बाळजाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते
आणि अनुसयासुद्धा तिला बघून आता पूर्णपणे घाबरलेली असते, टेन्शनमध्ये आलेली असते. अशा प्रकारे दोघींचा आमनासामना हा आता झालेला असतो.